मी पुण्यावरून गोंदिया इथे जात होती. सकाळी 9 वाजता मी बसमध्ये बसले. पुण्याहून गोंदियाला पोहोचायला 12 ते 14 तास लागतातच. मला ट्रेनचा प्रवास मुळीच आवडत नाही. त्यामुळे नेहमीच मी बसने प्रवास करायला प्राधान्य देते. पुण्याच्या बस स्टँडवरून मी बसमध्ये बसली. पूर्ण AC बस होती. मी पाहिले की तिथे खूप गर्दी नव्हती. त्यामुळे मला खिडकीजवळची जागा सहजच मिळाली आणि मी निवांत बसली. मी मनात मात्र मोठी चिंता आणि अस्वस्थता होती. मी पुण्याला कशाला गेले होते? हा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल. मी पुण्याला राहणारी असून मी गोंदियाला कशासाठी चालले? याचं कारणही असं होतं की माझा नवरा काही दिवसापूर्वी पुण्याला बदली झाली होती. तिथे स्थायिक झाला होता. या घटनेला आता जवळपास 4 वर्षे उलटून गेली होती. जेव्हा तो पहिल्यांदा सामान घेऊन गेला, तेव्हा मी सुद्धा त्याच्यासोबत जाण्याचा आग्रह धरला होता. मात्र त्याने मला शांत करत सांगितलं की सुगंधा, तू काळजी करू नको. काही महिने मी तेथे राहून सेटल होतो आणि मग तुला घेऊन जातो. पण तो मला कधीच घेऊन गेला नाही. मी खूप वेळा त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मी इथे एकटे राहू शकत नाही. आपण नवरा बायको आहोत. वेगळं राहणं आता योग्य होत नाही. पण तो माझं ऐकतच नव्हता. नवरा तिथे गेल्यावर त्याचं वागणं हळूहळू बदलत होतं. सुरुवातीला तो मला आठवड्यातून 2 फोन करायचा. नंतर महिन्यातून एकदा. आता तर 6-6 महिन्यांनी तो मला फोन करू लागला होता. नंतर एका नातेवाईकाकडून मला धक्कादायक बातमी समजली. पुण्यामध्ये माझ्या नवऱ्याने एका दुसऱ्याच मुलीशी लग्न केलं होतं आणि तो तिच्यासोबत राहत होता. हे ऐकून मला तर खूपच धक्का बसला आणि रागही आला. म्हणून मी सत्य जाणून घेण्यासाठी पुण्याला गेले होते. पुण्याला पोहोचल्यावर मी गुपचूप चौकशी केली तेव्हा मला समजलं, असं ऐकलं होतं की ते मला सत्य होताना दिसलं. माझा नवरा खरोखरच एका दुसऱ्या बाईसोबत राहत होता आणि त्यांना आता एक मुलंही झालं होतं. हे सगळं मी लांबूनच पाहिलं. त्याच्याशी भेटण्याची किंवा बोलण्याची माझी इच्छा झाली नाही. अशा अशा परिस्थितीत मी त्याला भेटून काही उपयोग नाही असं मला वाटलं. पण मी खूप निराश झाले होते. गेल्या काही वर्षात मी त्याच्यावर असणारा जो माझा विश्वास आणि त्याच्या आठवणीत आयुष्य घालवलं होतं, एक दिवस तो मला घेऊन जाईल या आशेने. मी कित्येक वर्षाची वाट पाहत होते. पण त्याने मला दिलेला धोका स्वतःच्या डोळ्यांनी पाहून माझ्या मनावर खूप मोठा आघात झाला होता. हा सगळा विचार डोक्यात चालू असताना अचानक बसमध्ये गोंधळ उडाला. कळलं की आमच्या बसचा टायर पंक्चर झाला आहे. त्यामुळे बस एका ठिकाणी रोडवर साईडला थांबवली. सुदैवाने आमच्या बसमध्ये एक अतिरिक्त टायर होताच. त्यामुळे काही वेळातच ड्रायव्हरने आणि कंडक्टरने ते टायर बदलले आणि परत आमची बस गोंदियाच्या दिशेने निघाली. परंतु ती बस नागपूरपर्यंतच होती. तिथून मला पुढे दुसरी बस बदलून माझ्या घरी जायचं होतं. माझ्या शेजारी एक आजी बसली होती. तिने हिंदीत विचारलं होतं, "कुठे जात आहेस?" मी तिला सांगितलं की मी गोंदियाला जाते. नंतर तिने मला माझ्याबद्दल, माझ्या घराबद्दल, माझ्या नवऱ्याबद्दल, मुलाबद्दल विचारलं. पण मी त्या आजीशी जास्त काही बोलायचं टाळलं. त्यानंतर 2-3 स्टॉप गेल्यानंतर ती आजी खाली देखील उतरली. आता मी माझ्या सीटवर एकटीच बसले होते. माझी सीट 2 जणांसाठी होती. पण बसमध्ये बऱ्यापैकी जागा असल्यामुळे माझी सीट काही वेळ रिकामीच होती. पुढे स्टॉपवरती बस थांबली आणि काही लोक बसमध्ये चढले. त्यापैकी एक पुरुष माझ्या बाजूला येऊन बसला. मित्रांनो, ती स्लीपर बस होती. म्हणजे रात्रीचा प्रवासात तिथे झोपायची जागा सुद्धा होती. माझा 2 तासाचा प्रवास झाला होता आणि माझ्याजवळच पाणी देखील संपलं होतं. तेव्हा तो माझ्या शेजारी बसणारा माणूस म्हणाला, "मॅडम, तुम्हाला पाणी हवंय का?" मी काहीच बोलले नाही. पण त्यांनी त्याच्या पिशवीतून पाण्याची बॉटल काढली आणि माझ्या हातात दिली. मी काही थोडं पाणी प्यायली आणि ती बॉटल त्याला परत दिली. मी त्याला थँक म्हणाले. तो मराठीतच बोलत होता. त्यामुळे कळलं की तो महाराष्ट्रीयनच आहे. आता संध्याकाळचे जवळजवळ 7 वाजले होते. बस वेगाने पुढे जात होती. मीच त्याला विचारलं, "तुम्ही कुठे जाणार आहात?" त्याने सांगितलं की मी नागपूरला जात आहे. "हो, खरंच?" "मी सुद्धा गोंदियाला जाते." त्याला आश्चर्य वाटलं. त्याच्या चेहऱ्यावर थोडी स्माईल आली. त्याने लगेच मला सांगितलं की पुण्यामध्ये मी नोकरी करतो, इंजिनियर आहे.
तेव्हा थंडीचे दिवस चालू होते. आता जशी जशी संध्याकाळ होत होती, वातावरणात खूप गारवाही पसरला होता. मी माझ्या जवळच्या खिडकीच्या काचा बंद केल्या होत्या, पण काही प्रवाशांनी उघड्या ठेवल्या होत्या. त्यामुळे थंड वारा अधूनमधून येत होता. मला खूप थंडी वाजत होती. मी स्वेटर घातले आणि घाईघाईने शॉल आणायला विसरले. याचा मला खूप पश्चाताप होत होता. आता रात्रीचे 10 वाजले होते. थंडी खूपच वाढली होती. बसमध्ये लाईट बंद झाले होते. मी त्या थंडीने तडफडत होती आणि माझ्या शेजारी बसलेला माणूस त्याच्या बॅगेतून शॉल काढून पांघरून निवांत बसला होता. मला पाहून त्याला कळलंच असेल की मला पण खूप थंडी वाजते. पण तो काय करणार? मी स्वतःवरच चिडत होते की एवढ्या लांबच्या प्रवासाला निघाले पण शॉल विसरले. आता जवळजवळ 11 वाजता बस एका धाब्यावर थांबली. मी ठरवलं की गरम गरम चहा पिऊन थोडी थंडी कमी होईल म्हणून चहा घेत होते. तेव्हा तो माणूस खाली उतरला. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि मी त्याच्याकडे पाहून थोडं हसूनच विचारलं, तुम्ही येणार का? चहा घेणार का? त्याने हो हो म्हणतात मी त्याच्यासाठी चहा मागवला. आम्ही दोघांनी एकत्र चहा घेतला. तसाही त्या बसमध्ये असं ओळखीचं कोणीच नव्हतं आणि आणि मी माझ्या शेजारी बसला होता, म्हणून आमची तोंड ओळख झाली होती. त्या दरम्यान थोडेफार त्याचं माझं बोलणंही झालं. चहा घेतल्यावर आम्ही पुन्हा बसमध्ये बसलो. गाडी सुरू झाली, पण आता रात्रीचे 12 वाजले होते. थंडी अजूनही वाढली होती आणि आमच्यामध्ये चांगलीच ओळख झाली होती. तेव्हा तो माणूस मला म्हणाला की मॅडम, तुम्हाला हरकत नसेल तर माझी शॉल पांघरू शकता. त्याने त्याच्या अंगावरून शॉल काढली आणि माझ्या अंगावर दिली. मी ती शॉल घेण्यास नकार दिला, कारण त्यालाही थंडी वाजतच होती. तो काही लोखंडापासून बनलेला नव्हता. त्याची शॉल घेणं योग्य नव्हतं असं मला वाटलं, पण तो खूपच आग्रह करत होता. त्यामुळे ते पाहून मी म्हणाले, अहो, तुम्ही मला शॉल देताय, पण तुम्हालाही थंडी लागेल ना? तो हसतच म्हणाला, काही हरकत नाही, मी ॲडजस्ट करतो. माझ्यासाठी एक परका पुरुष एवढं करतोय म्हणून मीही त्याला म्हणाले की आपण एक काम करू, आपण दोघेही एक शॉलमध्येच बसू, म्हणजे दोघांनाही थंडी वाजणार नाही. त्याला ही गोष्ट पटली आणि ठीक आहे म्हणून त्याने ती शॉल माझ्या अंगावर टाकली, कारण थंडी सहन करायला कठीण झालं होतं. त्याने त्याच्या अंगावरून अर्धी शॉल काढली आणि मला ती देऊन माझ्याकडे थोडासा सरकला आणि मीही त्याच्याकडे सरकले. आम्ही दोघांनी शॉल अर्धी अर्धी पांघरली आणि प्रवास पुढे सुरू झाला. आता रात्रीचा 1 वाजला होता. गाडीमध्ये पूर्ण अंधार होता. काही तासातच आम्ही नागपूरला पोहोचलो असं वाटत होतं आणि खरं तर शॉल घेतल्याने माझ्या अंगातील थंडी कमी झाली होती. मात्र इतक्या जवळ बसलो होतो की त्याच्या अंगाच्या उष्णतेमुळे मला देखील ऊब मिळत होती. काही वेळ तसंच बसल्यामुळे तो थोडा अस्वस्थ झाला आणि म्हणाला, मॅडम, माझा हात थोडा जाम झाला आहे. मी तुमच्या खांद्यावर ठेवू का? तुम्हाला हरकत नसेल तर. मी म्हणाले, ठीक आहे, काही हरकत नाही. त्याने त्याचा डावा हात माझ्या खांद्यावर ठेवला. त्यामुळे आम्ही दोघं आणखी जवळ आलो. मी त्याचे आभार मानले आणि म्हणाले, बरं झालं तुम्ही मला शॉल दिली, नाहीतरी या थंडीत माझे खूप हाल झाले असते. तो हसतच म्हणाला, असं काही नाही. एकमेकांना मदत करणे हे आपलं कर्तव्य असतं आणि मला मदत करायला नेहमीच आवडतं. मला त्याचा स्वभाव खूपच भावला, म्हणून मी त्याला विचारलं, तुमचं नाव काय? त्यानंतर त्याने त्याचं नाव सोहम सांगितलं. आणि तुमचं? मी माझं नाव मनीषा सांगितलं. त्याने हळूच हसूनच छान नाव आहे, मी लाजतच थँक्यू म्हटलं. आम्ही इतक्या जवळ बसलो होतो की आजूबाजूच्या लोकांना वाटत होतं की आम्ही नवरा बायकोच. असो, सोहम म्हणाला, मला बसने प्रवास करायची सवय नाही. मी ट्रेनने जातो. आज पहिल्यांदाच बसने प्रवास करतोय. मला बसचा प्रवास खूप कंटाळवाणा वाटतो. मी असंच म्हणाले, असं काय आहे? माझं मात्र उलटं आहे. मला बसने प्रवास करायला खूप आवडतं. मग त्याने खिशातून फोन काढला आणि हेडफोन लावून मोबाईलवरती गाणे ऐकू लागला. काही क्षणात त्याने माझ्याकडे वळून पाहिलं. मनीषा, तुम्हाला मी नावाने हाक मारली तर चालेल का? मी हसून उत्तर दिलं, हो, नक्कीच चालेल.
तर मनीषा, तुम्हाला गाणी आवडतात का? मी म्हणालो, हो. त्यांनी ब्लूटूथ काढून मला दिलं. म्हणाला, हे घ्या, तेवढंच छान वेळ जाईल. मलाही खूप कंटाळा आला होता, म्हणून मी ब्लूटूथ घेतला आणि कानात घातला. त्याने रोमॅन्टिक असं गाणं लावले. ते थंडीच्या वातावरणात ती फिलिंग आणि त्याच्या अंगावर असलेला खात, त्यामुळे वातावरण चांगलंच थांबलं. पण मला अजिबात काही चुकीचं वाटत नव्हतं, कारण तो सभ्य वाटत होता आणि समजूतदार माणूस वाटत होता. तसेही आज झालेल्या माझ्या नवऱ्याचा प्रसंग पाहून मनात खूप चिडचिड होतीच, पण त्या माणसामुळे माझा थोडा राग थोडासा शांत झाला होता. मला थोडी झोपही यायला लागली होती. मी हलक्या मानेने त्याच्याकडे वळून विचारलं, मी माझं डोकं तुमच्या खांद्यावर ठेवलं तर चालेल का? तो लगेच हसून म्हणाला, बिंदास ठेवा, माझी काहीच हरकत नाही. मी माझं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं. त्याची शॉल व अंगावर उष्णतेमुळे मला अधिकच ऊब मिळत होती. गाडीच्या हलक्या हलक्या धक्क्याने मधून मला गाढ झोप येऊ लागली. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून एक प्रकारचं सुरक्षितता आणि शांतता वाटू लागत होती. तेवढ्यात मला अचानक झोप लागली. मी त्या गर्दीमध्ये चांगलीच झोपी गेले होते. पण अचानक मला जाग आली तेव्हा कोणीतरी माझ्या मांडीवरती हात लावत होता. मी डोळे उघडले तर सोहम मला म्हणाला की आपला स्टॉप आला आहे. मी घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 4 वाजले होते. आता मात्र एवढ्या रात्री कशी घरी जाणार, याच विचारात माझ्या चेहऱ्यावर उदासी आली होती. तसेही आम्ही दोघेही बसस्टॉपवरती उतरलो. सर्वत्र अंधार पसरला होता आणि आजूबाजूला प्रचंड सन्नाटा होता. रस्त्यावर मोजक्याच अधूनमधून गाड्या जात होत्या. मी ठरवलं की एखादी रिक्षा करून माझ्या घरी जावं, पण एवढ्या रात्री मला तिथे एक रिक्षाही मिळणं कठीण होतं. सोहम माझ्यासोबतच होता. मला म्हणाला, तुम्हाला कुठे जायचं आहे? मी त्याला ठिकाणाचं नाव सांगितलं. तेवढ्यात तो म्हणाला की ठीक आहे, मी तुम्हाला गाडी लागेपर्यंत तुमच्यासोबत थांबतो. त्याच्या या वागण्याचा मला खूपच कौतुक वाटलं. मी त्याला स्मित करून थँक्यू म्हटलं. आता जवळपास 4:30 वाजले होते. रिक्षा किंवा वाहन अजूनही मिळालं नव्हतं. मनीषा, जर तुम्हाला काही हरकत नसेल तर तुम्ही माझ्या घरी येऊ शकता. माझं घर इथे जवळच आहे. बरीच रात्र झाली आहे आणि इथे जास्त वेळ थांबणं मला सुरक्षित वाटत नाही, असं मला सोहम म्हणाला. आणि मी काही क्षण विचार केला. तो मला खूपच सभ्य वाटत होता आणि त्याचं वागणंही अतिशय चांगलं होतं. मी त्याच्यावर विश्वास ठेवून म्हणाले की ठीक आहे, मी येते तुमच्या घरी. आम्ही दोघं आपापल्या बॅग घेऊन चालू लागलो. रस्त्यात शांतता. आम्ही एकमेकांशी फारसं बोललो नाही, पण त्याच्यासोबत चालण्यात मला काहीच असं आश्चर्य वाटत देखील नव्हतं. काही वेळ चालल्यानंतर आम्ही एका साध्या घरासमोर पोहोचलो. त्याने खिशातून चावी काढून दरवाजा उघडला. आम्ही दोघेही घरात शिरलो. त्याचं घर मोठं नव्हतं. 2 खोल्यांचं लहानसं घर होतं. लहान होतं पण टवटवीत होतं. ते मला म्हणाले की मी इथे जास्त काही राहत नाही, कधीमधीच येत असतो. आपण दोघेही खूप थकलो आहोत. तुम्ही एक काम करा, तुम्ही पलंगावरती झोपा, मी सोफ्यावरती झोपतो. मी लगेच त्याला म्हणाले की नको नको, तुम्ही पलंगावर झोपा, मी सोफ्यावर झोपते. तो मला म्हणाला की तुम्ही माझ्या घरच्या पाहुणे आहात, तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. तेव्हा मीही म्हणाले, बरं ठीक आहे. मग मी माझं सामान साईडला ठेवून पलंगावरती गेले. प्रवासामुळे खूप दमले होते. राजेश मला म्हणाला की थांबा, मी आपल्यासाठी मस्त कॉफी बनवतो, म्हणजे आपला थकवा दूर होईल. मी त्याच्याकडे स्मित हास्य करून होकार दिला आणि लगेच कॉफी बनवायला गेला आणि काही वेळातच आला. मग आम्ही थोड्या गप्पा मारत कॉफी घेतली. मला राजेशबद्दल खूपच चांगलं वाटत होतं. असेही माणसं असतात या जगात, ज्याची प्रचिती मला आज आली होती. रात्रभर आम्ही गाडीत जागच होतो, त्यामुळे झोप पटकन आली. त्या रात्रभराच्या संवादाने आणि त्याच्या सभ्य स्वभावाने माझ्या मनावर एक वेगळाच सकारात्मक परिणाम झाला होता.
जेव्हा मला जाग आली तेव्हा मी इकडे तिकडे पाहू लागले. समोर भिंतीकडे नजर केली तर तिथे घड्याळात सकाळचे 11 वाजले होते. मी आजूबाजूला पाहिले तर राजेश उठला होता. मी एकटीच त्या रूममध्ये होते. म्हटलं आता इथून बाहेर लवकर निघावं आणि एखादी गोंदियाची गाडी पकडून घरी जावं. मी जेव्हा उठून चालायला लागले तेव्हा मला चालण्याचा त्रास होऊन लागला. माझ्या खालच्या भागांमध्ये खूप दुखू लागलं होतं. मला कळून चुकलं होतं की माझ्यासोबत रात्री काहीतरी झालं आहे. तेवढ्यात बाथरूममधून राजेश बाहेर आला. म्हणाला की उठल्या का तुम्ही? बसा, मी तुमच्यासाठी नाश्त्याची तयारी करतो. त्याचं असं म्हणणं, सहजपणे वागणं मला काहीतरी पटत नव्हतं. त्याने नक्कीच मला रात्री काहीतरी केलं आहे. मी त्याला लगेच म्हणाले की रात्री आपल्यात काही झालंय का? ते मला हसत म्हणाला, नाही, असं तर काही नाही झालं. तुम्हाला असं का वाटतं? मी म्हणाले की मला समजले की तुम्ही माझ्यासोबत रात्रभर काहीतरी केलंय. मी तुमची कंप्लेंट पोलिसात देईल. तुम्ही माझा विश्वासघात केलाय. तुम्हाला खूप चांगलं समजले होते. त्यामुळे तो हसतच माझ्याजवळ आला आणि त्यांनी माझ्या दंडाला पकडून म्हटलं, तुला काय वाटलं तू पोलीस कंप्लेंट एवढ्या सहज करशील? म्हणजे एवढं सोपं आहे का ते? मी त्याच्या हाताला झटका दिला. मी त्याच्यावरती विश्वास ठेवला. याचा मला आता खूपच पश्चाताप होऊ लागला होता. मी टेन्शनमध्ये डोक्याला हात लावून बसले होते. तेवढ्यात तेथे दुसराही माणूस आला. त्याने दरवाजा आतून लावला. मला म्हणाला की तू एक पिक्चर पाहिला आहे का? त्याने त्याच्या खिशातून मोबाईल काढला आणि मला क्लिप दाखवू लागला. त्या व्हिडिओमध्ये मी आणि राजेश आणि तो माणूस होता. मी कसे झोपले होते. त्यांनी हळूहळू राजेश आणि तो माणूस माझ्या शरीराशी खेळू लागले होते. हळूहळू त्यांनी माझे कपडेसुद्धा उतरवले आणि त्यांनी एकामागून एक माझी इज्जत लुटायला सुरुवात केली होती. पण मी काहीच प्रतिक्रिया देत नव्हते. तेव्हा मला समजलं की रात्री मी कॉफी पिली होती आणि ती राजेशने बनवली होती. त्याने नक्कीच काहीतरी त्यामध्ये टाकलं होतं. ते दोघेही माझ्या शरीराचे लचके तोडत होते आणि त्यांचा तो व्हिडिओ सुद्धा बनवला होता. मला राजेश म्हणाला की तू जर आता काही नाटक केलं तर तुझा हा व्हिडिओ आम्ही पब्लिक करून टाकू. मग तू तोंड दाखवायला सुद्धा घाबरशील. मी त्यांना विनवणी करत होते, प्लीज तो व्हिडिओ डिलीट करा. माझ्यावर असा अत्याचार करू नका. तेव्हा राजेश माझ्या जवळ आला आणि माझ्या कमरेत हात घातला. काय मस्त माल आहेस ग तू. रात्री तुझ्यासोबत खूप मजा आली बघ. परंतु एकतर्फी होती आणि आता तुला असं वाटत आहे की हा तुझा व्हिडिओ आम्ही डिलीट करावा. तर आता तू आम्हा दोघांना खुश कर. मी दोघांच्याही पाया पडले. त्यांना विनंती करायला लागले की माझ्यावर असा अत्याचार करू नका. मी खूप इज्जतदार घराण्यातली बाई आहे. पण दोघांनी माझं काही ऐकलं नाही. मला त्याच बेडवरती घेऊन दोघांनी माझ्यावरती पुन्हा अत्याचार करायला सुरुवात केली. मी खूप घाबरले होते. पुढे मला त्यांचं सर्व ऐकावं लागत होतं. त्यांचं काम झाल्यानंतर ते दोघेही माझ्यापासून दूर झाले. मी माझी साडी कशीबशी माझ्या अंगावर टाकली आणि त्यांना विनंती करू लागले की तुमच्या मनासारखं झालंय आता. प्लीज तो व्हिडिओ डिलीट करा. वाटलं तर माझे सर्व दागिने घ्या. जवळ जेवढे पैसे आहेत तेवढे घ्या. पण माझी अशी इज्जत देशावरती टाकू नका. त्या दोघांनी हरामखोरांनी माझ्याकडून पैसे व दागदागिने घेऊन तो व्हिडिओ डिलीट केला. मग मी त्या घरातून कशीबशी निसटले आणि मनाशी ठरवलं की या जगात कोणावरच विश्वास ठेवायचा नाही. शेवटी ते आपल्या मजबुरीचा फायदा घेतात. कधी ना कधी घेणारच असतात. या कथेमधून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की कधीच परक्या माणसावरती विश्वास ठेवू नका आणि लग्न करताना देखील अशाच माणसाशी लग्न करा जे तुमच्यावर खरोखरच प्रेम करतात.